आपण कुठून आला आहात आणि आपल्याला काय आजार होता? मी श्रीवर्धन रायगड मधून आलो आणि मला भगंदर सारखा आजार जडला होता. त्याच्यासाठी मी बरेचसे उपाययोजना केल्या, औषधं घेतली, पण त्याच्याने काही आराम आला नाही. त्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, चांगल्या चांगल्या डॉक्टरांनी तपासलं होतं, पण त्या वेळेला औषधाने ते होईल. पण ज्या वेळेला मी खरं त्या युट्यूबवर सर्च केलं की भगंदर हा रोग खरोखर तो बरा होऊ शकतो का, त्याचे बऱ्याचशा लोकांचे सल्ले मी घेतले, परंतु तो जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत तो नाला निघत नाही. आणि मला एक अनुभवी सर्जनची आवश्यकता होती. आमच्या जवळपास बरेचसे काही मित्र पण आहेत डॉक्टर चांगले. माझ्या शिक्षक रुद्रवर सर, त्यांचा पण मुलगा डॉक्टर आहेत आणि ते पण लेझर ट्रीटमेंटने करतात. परंतु नुसत्या लेझर ट्रीटमेंट ते होईल की नाही किंवा पुन्हा तसंच राहील, कारण बुधाचा भाग असल्यामुळे, आणि म्हणून मला अनुभवी सर्जनची आवश्यकता होती. मी युट्यूबवरती भगंदरच्या बाबतीत सर्च करत असताना मी कामठे मॅडमचा व्हिडिओ पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांच्याकडे जानेवारीमध्ये कॅम्प असतो आणि या सगळ्या गोष्टी मला समजल्याच्या नंतर मग मी त्या नंबरवरनं कामठे क्लिनिकला मी संपर्क केला आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि साधारणतः मी 29 जानेवारीला त्यांच्याकडे आलो. त्यांच्याकडे आल्याच्या नंतर कामठे सरांचे त्यांनी माझी पाहिलं, तपासलं आणि त्याच्यानंतर मग आमची चर्चा सुरू झाली आणि मग ते म्हणले की 2 पद्धतीमध्ये आपण ते करू आणि क्षारसूत्र पद्धतीमध्ये आपल्याला करायला लागेल, कारण ते जास्त मोठं आहे आणि खोल थोडं आहे, त्यामुळे त्याला जर वरनं आपण कट केलं डायरेक्टली तर मोठी जखम होईल. आणि मग ते मला पटलं देखील. त्याप्रमाणे आम्ही त्याच दिवशी ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी 30 तारखेला आमचं डिस्चार्ज झालं. भगंदरसाठी तुम्ही काय काय औषधे घेतली होती, काय काय उपचार पद्धती केली होती? भगंदरसाठी मी यांच्याकडनं आपला रामदेव बाबांची जी आयुर्वेदिक औषधं जी आहेत ना, ती पण मी भरपूर घेतली होती. त्याच्यानंतर नमा होमिओपॅथीची पण औषधं मी घेतलेली. श्री श्री रविशंकर यांचे आश्रमातनं बँगलोरला मी कॅम्पला गेलो होतो, त्यामुळे त्यांची पण काही औषधं मी घेतली होती. पण त्याच्याने मला आराम, असं म्हणजे आराम वाटला, पण त्याच्यातून सॉल्युशन नाही निघालं काही. क्षारसूत्र उपचार पद्धती केल्यानंतर तुम्हाला काय त्रास झाला होता, एकदा सांगा. क्षारसूत्रमध्ये तसा काही त्रास होत नाहीये. जो दोरा असतो तो दोरा टाकून घेतल्याच्या नंतर, आता थोडा आम्ही लांब राहत होतो त्यामुळे आम्हाला कंटिन्यू लगेच येता येत नव्हतं, पण 10-12 दिवसाच्या अंतराने आम्ही येत होतो. जसे डॉक्टर सांगत होते त्या अंतराने आम्ही येत होतो. पण क्षारसूत्र टाकल्याच्या नंतर काही त्रास होत नाही. म्हणजे माणसांना असं वाटत असेल की क्षारसूत्र टाकल्याच्या नंतर तो दोरा राहतो आणि नंतर मग तो दुखतो वगैरे, तर तसं काही दुखत विकत तसं काही नाही. तुम्ही आता पूर्णपणे बरे झाला आहात, तर तुम्ही रुग्णांना याबद्दल काय सल्ला देऊ इच्छिता? मी आता पूर्णपणे बरा झालेलो आहे. माझी जखम थोडीच शिल्लक आहे आणि आज पण मी ते चेक करायला येण्यासाठीच कामठे क्लिनिकला आलेलो. पण मी असं सजेस्ट करेन लोकांना, रुग्णांना ज्यांना कोणाला भगंदर झालेला आहे, तर त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि ही खूप चांगली पद्धती आहे, जे जगातली एक ऋषीमुनींपासून मान्य झालेली ही क्षारसूत्र पद्धती आहे आणि ती आता मेडिकलने त्याच्यामध्ये एवढा खूप प्रगती केलेली आहे की ती खूपच अगदी सुंदर पद्धती आहे. मला खूप खूप आवडली ती. मात्र ज्यांना छोटंपण असेल त्यांनी पण लगेच क्षारसूत्र पद्धती करून घेतली तर त्याच्यानं त्यांना खूप आराम येईल. शेवटचा प्रश्न सर, आपल्याला हॉस्पिटलची सर्व्हिस कशी वाटली? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी मनापासून स्वतःच बोलणार होतो, परंतु तरी देखील आपण विचारलात म्हणून मी बोलतो. इथे डॉक्टर्स पण आहेत चांगले आणि नर्स पण खूप छान आहेत. शिवाय आपण इथे आलो, मी त्याच्यानंतर सगळ्या चेकअप वगैरे झाल्या. मला थोडंसं दुखायला लागलं तर मला त्या नर्सने विचारलं की तुम्हाला पाणी देऊ का, किंवा थोडं दुखत असेल तर तुम्ही थोडा आराम करा. डॉक्टर चौकशी करतात, म्हणजे इंजेक्शन दिल्याच्यानंतर कसं वाटतंय बा पेशंटला विचारली पहिलं कसं झालंय ते. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडल्या आणि अशी सुविधा किंवा अशी व्यवस्था मी दुसरीकडे कुठे नाही पाहिली. धन्यवाद सर. थँक्यू.